कै इंदिये सुखाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाना सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोटि संजुदा सौवे गहनादिजेण भणिया कमेण 24 ठाणानी। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे। जीवकांडचा हा विषय आहे आणि कर्मकांड आणि जीवकांड दोन्ही मधले हे प्रवेशद्वार आहे। अनेक नियमांनी हे कर्मकांड बंदिस्त आहे आणि ते नियम आपल्याला 24 स्थानाच्या अंतर्गत सहज लक्षात राहतात आणि कशा प्रकारे आम्हाला कर्माची प्रकृती बंध विच्छुत्ती कुठे करायची किंवा उदय विच्छुत्ती कशी असणार आहे या सगळ्यांचं प्रकरण हळूहळू करून आम्हाला सहज समजायला लागते। असं हे कर्णानुयोगाचं प्रवेशद्वार म्हटल्या जातं आणि म्हणून 24 स्थानांचा अभ्यास करणं बुद्धीची एकाग्रता होण्यासाठी देखील अत्यंत महत्वाचा असा विषय आहे। काल आपण योगाचं प्रकरण बघत होतो, योगाची माहिती बघितली की योग कशाला म्हणतात तर पुद्गल विपाकी शरीर नाम कर्माच्या उदयात मन वचन कायेची कर्म आणि नो कर्म ग्रहणाची जी शक्ती तिला योग म्हटल्या जातो। योग दोन प्रकारचा आहे, द्रव्ययोग आणि भावयोग। आत्म्यामध्ये परिस्पंदन होणं याचं नाव आहे द्रव्ययोग आणि कर्मग्रहणाची जी जीवाची शक्ती विशेष तिला भावयोग म्हटल्या जातात। योग हा जीवाच्या संसार अवस्थेतच 13व्या गुणस्थानापर्यंत कार्य करतो। नंतर योग शक्ती ही निष्क्रिय स्वाभाविक रूपाने जीवाजवळ विद्यमान असते। योगाचे मुख्यतः 3 प्रकार केलेले आहे, मनोयोग, वचनयोग आणि काययोग। 4 प्रकारचा मनोयोग, 4 प्रकारचा वचनयोग आणि 7 प्रकारचा काययोग आहे। आमचं प्रकरण सुरू आहे काय योगा संबंधीचं। की काय योग जो आहे हा 7 प्रकारचा आहे। औदारिक काययोग, ज्याला औदारिक शरीर आहे अशा मनुष्य आणि तिर्यंच्यांना पर्याप्तक अवस्थेत या औदारिक शरीराच्या माध्यमातून जे कर्मग्रहणाची प्रक्रिया होते तिला औदारिक काययोग म्हटल्या जातात। गुणस्थान याची असणार आहे 1 ते 13 पर्यंत आणि पर्याप्तक अवस्थेतच हे कार्य करणार आहे औदारिक काययोग। मिश्र काययोग की जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही, औदारिक शरीराची शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आहार वर्गणा ग्रहण केल्यापासून पर्याप्ती पूर्ण होईपर्यंतचा जो कालावधी आहे यामध्ये औदारिक मिश्र काय योगाच्या माध्यमातून आत्म्यामध्ये परिस्पंदन आहे आणि कर्मग्रहणाची नो कर्मग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे। आणि ही गुणस्थानं मिश्र अवस्थेत म्हणजे निवृत्त अपर्याप्तक असणार आहे किंवा लब्ध पर्याप्तक जीवांना असणार आहे। याची गुणस्थानं आहे 1, 2 आणि 4 आणि जर आम्ही अपेक्षा लावली तर 13व्या गुणस्थानामध्ये देखील केवळ समुद्घाताच्या अपेक्षेने ही लावता येतात। नंतर वैक्रियक काययोग, वैक्रियक शरीराच्या माध्यमातून कर्म ग्रहण करण्याची नो कर्म ग्रहण करण्याची जी प्रक्रिया तिला म्हणायचं वैक्रियक काययोग। आणि वैक्रियक मिश्र तर वैक्रियक शरीराचा प्रारंभ झालेला आहे, शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंतचा जो कालावधी आहे तेव्हा कर्मग्रहणाची आणि नो कर्मग्रहणाची जी प्रक्रिया ज्याच्या माध्यमातून होते त्याला वैक्रियक मिश्र काययोग म्हणतात। याची गुणस्थानं असणार आहे 1, 2 आणि 4 आणि हा देव आणि नारकी या जीवांना असणार आहे। 3रं गुणस्थान मिश्र मध्ये अपवाद असणार आहे कारण 3ऱ्या गुणस्थानात कोणत्याही जीवाचं मरण होत नाही
आणि त्यामुळे तिसऱ्या गुणस्थानाची मिश्र अवस्थेत गरज असत नाही. यानंतर आम्हाला बघायचा आहे तो आहारक कायोग. आहारक पहिल्यांदा आहार वर्गणेपासून 3 शरीर बनतात, औदारिक, वैक्रियक आणि आहारक. हे तिसरं जे आहारक शरीर आहे हे आहारक वृद्धी प्राप्त मुनींनाच त्या ठिकाणी असू शकतं. 7व्या गुणस्थानामध्ये ही वृद्धी मुनींना प्राप्त होते आणि जेव्हा ते या वृद्धीचा उपयोग करतात त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं गुणस्थान होतं. त्यांच्या मस्तकातून 1 हात प्रमाण असा पांढऱ्या वर्णाचा पुतळा बाहेर पडतो. हा समचतुरस्र संस्थान सुद्धा असतं याचं. नंतर सप्तधातूंनी रहित असतो असा जो पुतळा बाहेर पडतो त्याला आहारक शरीर असं म्हटलं जातं. तर आहारक शरीर हे 7 धातू आणि संवहनाने देखील रहित असतं. अशा या शरीराची शरीर पर्याप्ती पूर्ण होईपर्यंत सुरुवात झालेली आहे. आहार ग्रहण केला, शरीर पर्याप्ती म्हणजे आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, या पर्याप्ती 6ही पर्याप्ती पूर्ण व्हायला एका समयात सुरुवात झाली. पण जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आहारक मिश्र. तर मिश्र याच्यामध्ये कारमान मिश्र न लावता औदारिक आणि आहारक असं मिश्र आहे. अशी ही मिश्र अवस्था ती आहारक मिश्र झाली. आणि जशी शरीर पर्याप्ती पूर्ण होईल त्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्या आहारक पुतळ्याच्या माध्यमातून कर्म आणि नो कर्म ग्रहणाची जी प्रक्रिया सुरू राहील त्याला आहारक कायोग असं म्हटलं जातं. हे दोनही कायोग म्हणजे मिश्र आणि आहारक कायोग हे 6व्या गुणस्थानामध्येच फक्त असतात प्रमत्त संयत मुनींनाच. आणि शेवटचा याच्यामधला काय योग आहे कारमाण काय योग. आता हा कारमाण काय योग ज्या वेळेला एखादा जीव मोडे सहित विग्रह गती प्राप्त करतो अशा या सर्व संसारी जीवांना जोपर्यंत तो आहारक वर्गणा ग्रहण करत नाही, नवीन शरीर निर्माण करण्यासाठी आहार वर्गणेचं ग्रहण करत नाही, अशी त्याची जी विग्रह गती मधली अवस्था त्यावेळेला त्याच्याजवळ स्थूल शरीर कोणतंही नाही, एक कारमाण शरीर आणि तैजस शरीर आहे. आता ह्या ज्ञानावर्णादी 8 कर्मांचा जो समूह रूप आहे याला कारमाण शरीर म्हटलं जातं. आणि जोपर्यंत हा जीव विग्रह गतीमध्ये नो कर्म वर्गणांचं म्हणजे आहार वर्गणेचं ग्रहण करत नाही तोपर्यंत त्याला या कारमाण शरीराच्या माध्यमातून आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन आहे. आणि हा फक्त तिथे ज्ञानावर्णादी 8 कर्म समूहाला कर्मवर्गणांना ग्रहण करतो आहे. नो कर्म वर्गणांचं तो ग्रहण करत नाही. तेवढा काळपर्यंत याला कारमाण कायोग असतो. थोडं लक्षात घ्या. कारमाण काय योगामध्ये पहिल्यांदा तर मोडे सहित विग्रह गतीवाला जीव घ्यायचा. कारण जो रुजुगतीने जाणारा जीव आहे तो आहारकच राहणार आहे. त्याला त्या ठिकाणी कारमाण कायोग असत नाही. त्याचा मिश्र कायोग होईल. जर समजा एखादा मनुष्य आहे, मनुष्याने या ठिकाणी मरण केलं आणि परत तो मनुष्यच बनणार आहे आणि तो मोडे न घेता मनुष्य पर्याय धारण करणार आहे. तर आयुच्या अंत समयपर्यंत त्याला औदारिक कायोग असणार आहे. जसं त्याचं आयु संपलं आणि जसा तो रुजुगतीने जाणार आहे, आहार वर्गणा त्यांनी ग्रहण केली आणि तो लगेचच पुढच्या समयामध्ये औदारिक मिश्र झाला. आणि असा मिश्र झाल्यामुळे त्याला तिथे कारमाण कायोग असत नाही. पण ज्यांनी आता एक मोडा घेतलेला आहे जन्म धारण करण्यासाठी, कारण जीव नेहमी जन्म धारण करत असताना
आकाश पंक्तीचं अनुसरण करतो. त्यामुळे समजा त्याला एका मोड्यामध्ये जर जन्म मिळणार असेल तर तो एक मोडा घेऊन पुढच्या समयामध्ये नवीन शरीराचा उद्यम तिथे करेल. आता एक मोडा घेईपर्यंत त्याला एक समयपर्यंत कारमाण कायोग राहील. जर समजा 2 मोडे घेऊन त्यांनी जन्म धारण केलेला असेल तर त्याला 2 समयपर्यंत कारमाण कायोग राहील. कारण कर्माचं ग्रहण रुकलं नाही. नो कर्माचं ग्रहण भलाही रुकलेलं आहे, पण कर्माचं ग्रहण तिथेही सुरूच आहे. मग हे कर्मग्रहणाची प्रक्रिया तो कशाच्या माध्यमातून करेल तर कारमाण कायोगाच्या माध्यमातून 8 कर्मांच्या किंवा कारमाण कायोग असताना 7 कर्मांचा आश्रव तो त्या ठिकाणी करतो आहे. आणि ही कर्मग्रहणाची प्रक्रिया त्याची तिथेही रुकलेली नाही, ती कारमाण शरीराच्या माध्यमातून संपन्न होते आहे. तर अशा तऱ्हेने 2 मोडे जर तो घेईल तर तो 2 समयपर्यंत कारमाण कायोग वाला राहील. यालाच म्हटलेलं आहे अनआहारक अवस्था. अनारक अवस्था. जर 3 मोडे घेईल तर तो 3 समयपर्यंत त्या ठिकाणी कारमाण कायोग वाला राहील. चौथ्या समयात नियमाने हा जीव कुठे न कुठे जन्म घेणार आहे. कितीही त्याचं लांब क्षेत्र असेल, त्रसनाडीच्या बाहेर जरी तो जाणार असेल किंवा एखादा एक केंद्रीय जीव स्थावर नाडीतून त्रसनाडीत येणारा असेल तरीही जास्तीत जास्त चौथ्या समयात त्याचा जन्म निश्चितपणे कुठे न कुठे होतो. 3 समयपर्यंत जास्तीत जास्त हा कारमाण कायोग राहू शकतो. तत्वार्थ सूत्रामध्ये सूत्र दिलेलं आहे एकम द्वौ त्रीन्वा नाहारकः. 1, 2 किंवा 3 समयपर्यंत हा जीव अनाहरक म्हणजेच कारमाण कायोग वाला असतो आणि नंतर मात्र निश्चितपणे शरीर धारण करतोच. आणि कोणतं जे शरीर धारण करेल त्या अनुषंगाने तो मिश्र अवस्था पहिल्यांदा करेल आणि नंतर पर्याप्ती पूर्ण झाल्यानंतर त्या शरीराला त्या ठिकाणी धारण करतो. म्हणजेच त्याच्या माध्यमातून आता कर्म आणि नो कर्म ग्रहणाची प्रक्रिया तो करतो. इथपर्यंतचं प्रकरण लक्षात आलेलं आहे. यावर काही कुणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. कारमाण काय योगाबद्दल किंवा बाकीच्याही काय योगाबद्दल. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. आहारक जे आहे हे पंचम काळामध्ये पण 6व्या गुणस्थानात होऊ शकतं का? नाही, पंचम काळामध्ये कोणतीही वृद्धी जीवांना प्राप्त होत नाही मुनींना. त्यामुळे त्यांना आत्ता इथे आहारक वृद्धी संभवनीय नाही. ठीक आहे, पुढे चलू. योग मार्गणांची विशेषता पाहायची आहे आता आपल्याला. योग म्हणजे आत्म्याचा होणारा परिस्पंद. याला जर अभेद दृष्टीतून आम्ही बघितलं, त्यामध्ये भेद कोणताही न करता तर योग एकच आहे. म्हणून वास्तविकतः योग एकच आहे. पण मन, वचन आणि काय हे त्याच्या अवलंबनाचे परिस्पंदनाचे साधन आहे. आणि या दृष्टीने निमित्ताच्या अपेक्षेने योगाचे 3 प्रकार केले जातात. जर मनाच्या प्रवृत्तीने परिस्पंदन होत असेल तर मनोयोग आहे. वचनाच्या माध्यमातून परिस्पंदन होत असेल तर वचन योग आहे. आणि कायेच्या माध्यमातून परिस्पंदन होत असेल तर काय योग आहे. एका जीवाला एका वेळी एकच योग असतो. आम्हाला असं वाटतं की आम्ही 3ही प्रकारचं कार्य एका समयात करतोय. ऐकतो पण आहे, बोलतो पण आहे, शरीराच्या आमच्या हालचाली पण होतात आहे. तरी देखील यामध्ये प्रत्येक समयात एकच योग असणार आहे. 3 योग युगपत कुणालाही असणार नाही. योगाची प्रवृत्ती ही क्रमपूर्वक असणार आहे, युगपत प्रवृत्ती नाही. सत्य मनोयोग
आणि अनुभय मनोयोग. याच्यामधले भेद पहा. मनोयोगाचे 4 भेद पाहिले होते: सत्य, असत्य, उभय, अनुभय. त्यापैकी सत्य मनोयोग आणि अनुभय शेवटचा, हे मनोयोग संज्ञी मिथ्यादृष्टी जीवांपासून सयोग केवली गुणस्थानापर्यंत, म्हणजे अर्हंत अवस्थेपर्यंत हे योग असणार आहे. असत्य मनोयोग आणि उभय मनोयोग संज्ञी पंचेंद्रिय जीवांपासून क्षीण कषाय, म्हणजे 12वं गुणस्थान, ज्याचं नाव आहे वीतराग छद्मस्त गुणस्थान, तो पर्यंत असणार आहे. अनुभय वचन योग हा द्विनिंद्रियापासून सयोग केवलीन पर्यंत सर्व जीवांना आहे. द्विनिंद्रिय जीव जरी काही ते बोलत नाही तरीही त्यांना वचन बल आहे, आणि वचन बल आहे म्हणून त्यांचा वचन योग हा अनुभय वचन योग म्हटला जातो. बाकीचे 3 योग त्यांच्या जीवनात असत नाही. सत्यवचन योग संज्ञी जीवांपासून सयोग केवली पर्यंत आहे. असत्य वचन योग आणि उभय वचन योग, असत्य वचन योग 2ऱ्या नंबरचा आणि उभय 3ऱ्या नंबरचा, हा दोन्ही संज्ञी मिथ्यादृष्टीपासून 12व्या गुणस्थानापर्यंत आहे. औदारिक काय योग हा एकेंद्रियांपासून, म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती, अळी, मुंगी, साप या सगळ्यांना या पर्याप्त अवस्थेत संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आणि मनुष्य यांना असणार आहे गुणस्थान असणार आहे 1 ते 13 पर्यंत. औदारिक मिश्र काय योग एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच आणि मनुष्यांना केवळ अपर्याप्त अवस्थेत मिथ्यात्व, सासादन आणि 4थ्या गुणस्थानात, आणि जर केवली समुद्घात करणार असतील तर त्या अपेक्षेने 13व्या गुणस्थानामध्ये म्हटलेला आहे. वैक्रिय कायोग हा देव आणि नारकी जीवांना 1 ते 4 गुणस्थानामध्ये पर्याप्त अवस्थेत आहे. वैक्रियक मिश्र कायोग 1, 2 आणि 4 या गुणस्थानात देव आणि नारकींना अपर्याप्त अवस्थेत आहे. सत्य आणि अनुभय मन वचन योगाचे निमित्त कारण पर्याप्तक नामकर्म आणि शरीर नामकर्माचा उदय हे आहे. सत्य आणि अनुभय मन वचन योगाचं निमित्त कारण पर्याप्तक नामकर्माचा उदय आणि शरीर नामकर्माचा उदय आहे. आहारक आणि आहारक मिश्र काय योग प्रमत्त संयत गुणस्थानातच आहे, म्हणजे 6व्या गुणस्थानात आहे. कारमाण काय योग हा विग्रहगतीत आहारक अवस्थेत आणि जर अपेक्षेने लावला तर केवल समुद्घाताच्या अपेक्षेने 13व्या गुणस्थानामध्ये परत 3 समयपर्यंत हा कारमाण काय योग असणार आहे. केवली भगवंतांना द्रव्य मन आहे पण मनोयोग नाही. आहारक काय योगाची आता वैशिष्ट्ये. पहिल्यांदा तर आहारक काय योग, आता जो प्रश्न आला की पंचम काळामध्ये आहारक वृद्धी संपन्न मुनी इथे भरत किंवा ऐरावत क्षेत्रामध्ये आम्हाला सापडणार नाही. विदेह क्षेत्रामध्ये सदैव 4था काळ असल्यामुळे त्या ठिकाणी आहारक वृद्धिधारी मुनी आजही वर्तमान काळामध्ये अस्तित्वात असतात. आता ही आहारक वृद्धी स्वक्षेत्रात केवली भगवंतांचा विरह, कदाचित वृद्धीचा सद्भाव जाणण्यासाठी, संयमाचं पालन करण्यासाठी, सूक्ष्म पदार्थांचा संशय दूर करण्यासाठी 6व्या गुणस्थानवरती मुनी आहारक शरीराची रचना ते करतात. आहारक शरीराच्या माध्यमातून केवली पर्यंत जाऊन सूक्ष्म पदार्थांची शंका निरसन करून मूळ शरीरामध्ये ते समाहित होतात. त्या पुतळ्याच्या शरीराला आहारक शरीर असं म्हटलं जातं. आहारक शरीर हे 1 हात उंच, म्हणजे जे मुनी तप करत असतील त्यांना ती वृद्धी प्राप्त झाली, त्यांच्या 1 हात प्रमाण, हंसाप्रमाणे धवल,
सर्वांग सुंदर आणि समचतुरस्र संस्थान युक्त असतं. ते उत्तमांगातून म्हणजे डोक्यातून उत्पन्न होते. ते एका समयात कित्येक लाख योजन गमन करण्यास समर्थ आहे. अप्रतिहत विष अग्नी शस्त्रादी समस्त बाधांनी रहित वज्र शिला स्तंभ जल पर्वतामधूनही गमन ते करू शकतात अशी त्यांची सूक्ष्मता त्या ठिकाणी सांगितली आहे. आहारक शरीरामध्ये निगोदी जीवांचं वास्तव्य नसतं. आहारक शरीराचा जघन्य आणि उत्कृष्ट काळ हा अंतर्मुहूर्त प्रमाण आहे. जघन्य म्हटलं तर छोटा अंतर्मुहूर्त लावायचा आणि उत्कृष्ट काळ म्हटलं तर मोठा अंतर्मुहूर्त लावायचा. आहारक शरीर ज्यांना प्राप्त होणार असते असे मुनी हे स्त्रीवेदी नपुंसकवेदी किंवा मनपर्यय ज्ञान त्यांना असणार नाही. उपशम सम्यक्त्व आणि परिहार विशुद्धी संयम देखील त्यांना होत नाही. ही वैशिष्ट्ये लक्षात ठेवा की जे पुवेदवाले आहे पुरुष वेदवाले आहे त्यांनाच आहारक शरीराची प्राप्ती होऊ शकते. भावानी जर स्त्रीवेदी असेल किंवा भावानी जर तो नपुंसकवेदी असेल तर त्याला आहारक शरीराची प्राप्ती आहारक वृद्धी प्राप्त होऊ शकत नाही. शिवाय मनपर्यय ज्ञान असेल तरी देखील आहारक वृद्धी होत नाही. कारण मनपर्यय ज्ञानाच्या माध्यमातून ते शंकांचं आपलं निरसन करू शकतात. उपशम सम्यक्त्वामध्ये देखील आहारक वृद्धी होत नाही. ह्याचं कारण असं उपशम सम्यक्त्वाचा कालावधी लहान आहे आणि म्हणून एवढ्या कालावधीत हा आहारक शरीराची प्राप्ती असंभवनीय आहे. आणि परिहार विशुद्धी संयम वाल्यालाही आहारक वृद्धी होत नाही. आता केवळ समुद्घाताच्या वेळी जे काही प्रक्रिया आहे ती एक थोडी लक्षात घ्या. पुढे हे प्रकरण जेव्हा येईल तेव्हा विस्तृत पाहू. केवली समुद्घात हा त्याच जीवांना होतो की ज्यांचं आयु कर्म अंतर्मुहूर्त शिल्लक आहे आणि बाकीच्या 3 अघाती कर्मांची स्थिती ही जास्त आहे. आयु कर्मासोबत बाकीच्या कर्मांची स्थिती आणण्यासाठी त्यांना केवली समुद्घात करावा लागतो आणि ते आपल्या शरीर म्हणजे पूर्ण शरीराला आत्मप्रदेशाला लोकाकाश प्रमाण एवढं विस्तरित करून सर्व कर्म भोगून परत मूळ शरीरामध्ये प्रवेश करतात. ही जी काही प्रक्रिया आहे ही केवळ समुद्घाताची प्रक्रिया म्हटली जाते. या केवळ समुद्घातासाठी 8 समयांचा कालावधी सफिशियंट आहे. 8 समय डोळ्याची पापणी लवेपर्यंत असंख्य समय होऊन जातात आणि त्यातले फक्त 8 समयात ही प्रक्रिया घडते. पहिल्या समयामध्ये हे शरीर त्यांचं दंडाकार फैलतं. दुसऱ्या समयामध्ये कपाट रूप होतं. तिसऱ्यामध्ये प्रतर रूप होतं. चौथ्यामध्ये लोकपुरण, पाचव्यामध्ये परत प्रतर, नंतर 6व्यामध्ये कपाट, 7व्यामध्ये दंड आणि 8व्यामध्ये मूळ शरीरात ते वापस येतात. अशा तऱ्हेने 8 प्रक्रिया त्या ठिकाणी 8 समयामध्ये घडतात आणि यापैकी पहिल्या आणि 7व्या समयी ते औदारिक कायोग वाले आहे. कपाटाच्या म्हणजे दुसऱ्या आणि 6व्या समयामध्ये ते औदारिक मिश्र कायोग वाले असतात आणि प्रतर लोकपुरणाचा एकच समय आणि दुसरा उतरतानाचा प्रतराचा समय म्हणजे 2 प्रतर आणि 1 लोकपुरण अशा 3 समय पर्यंत ते कारमाण कायोग धारण करतात आणि जसं मूळ शरीरात प्रवेश करतील त्यावेळेला परत त्यांचं औदारिक कायोग होतो आणि सूक्ष्म क्रिया प्रतिपादित ध्यान करता करता त्यांचं शरीर सूक्ष्म करून ते 14व्या गुणस्थानामध्ये प्रवेश करतात. अशी ही त्यांची केवल समुद्घाताची प्रक्रिया आपण बघितली. यामध्ये काही कुणाला शंका असेल तर विचारा, अन्यथा वेद मार्गणेला आपण सुरुवात करू. ताई, आहारक आणि आहारक द्विक मध्ये फरक आहे का? आहारक द्विक म्हणजे आहारक शरीर आणि आहारक अंगोपांग
हे दोन प्रकृती मिळून आहारक द्विक म्हणतात त्याला. हा. हे गोमट आहारक सारखे अंगोपांग शॉर्टकट शब्द. आणि आहारक आहारक शरीर शरीर हा अंगोपांग आणि शरीर शरीर हे मिळून हे द्विक आहारक म्हणायचं. द्विक. हा. हा म्हणजे ज्याला हा. आहारक शरीराची प्राप्ती आहे हा. त्याला आहारक शरीराचाही उदय असणार आहे आणि आहारक अंगोपांगाचा पण उदय असणार आहे. हा. कारण अंगोपांग असल्याशिवाय शरीराची रचना नाही, म्हणून हा. त्याला शरीराची पण ती अंगोपांगाची पण रचना आहे. आहे कुणाला काही प्रश्न अजून? पुढची मार्गणा बघूया आपण. वेद मार्गणा. वेद कशाला म्हणतात? वेद नो कषाय म्हणजे मोहनियाचे जे काही 25 भेद आहे चारित्र मोहनियाचे, त्याच्यामध्ये 9 नो कषाय हा भेद आहे आणि त्यामध्ये स्त्रीवेद, पुरुषवेद आणि नपुंसक वेद अशा 3 प्रकारचा वेद आहे. तर या वेद नो कषाय कर्माचा उदय असताना जीवाला जो होणारा भाव त्याला वेद असं म्हटलं जातं. तर वेद मार्गणा कशाला म्हणायची? तर वेदाच्या माध्यमातून आत्म्याचं अन्वेषण करणं. वेद मार्गणेच्या वेदाच्या माध्यमातून आत्म्याचं अन्वेषण करणं त्याला म्हणायचं वेद मार्गणा. वेद मार्गणेचे मुख्यतः 3 भेद आहे. पहिल्यांदा तर 2 भेद, द्रव्यवेद आणि भाववेद. द्रव्यवेद जी शरीरावरची रचना आहे तिला द्रव्यवेद म्हणतात. या ठिकाणी अंगोपांग नाम कर्माचा उदय असताना शरीरामध्ये प्रगट होणाऱ्या चिन्ह विशेषाला द्रव्यवेद असं म्हटलं जातं. शरीराची जी संरचना आहे की ज्याच्यावरून स्त्री आहे, पुरुष आहे की नपुंसक आहे हे ठरतं, असं जे शरीराचं चिन्ह विशेष त्याला द्रव्यवेद असं म्हटलं जातं. आणि चारित्र मोहनीय कर्मोदय जनित पुरुषवेद, स्त्रीवेद, नपुंसक वेद नामक 9 कर्माच्या उदयामध्ये उत्पन्न मैथून अभिलाषेचा भाव होणं हा भाववेद आहे. आणि जन्मापासून मरणापर्यंत एकच भाववेद असतो, यामध्ये परिवर्तन होत नाही. आणि भोगभूमीच जीवांना वेद वैषम्य असतं. भोगभूमी नाही, कर्मभूमीच जीवांना वेद वैषम्य असतं. म्हणजे कर्मभूमी मध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना द्रव्यवेदानुसारच भाववेद असेल असं नाही. त्यांचा भाववेद वेगळा असू शकतो. परंतु देव आणि नारकी यांना मात्र जो काही वेद आहे द्रव्यवेद तसाच भाववेद असतो. नारकी अवस्थेमध्ये नपुंसक वेद असतो आणि देवांना नियमपूर्वक स्त्रीवेद आणि पुरुषवेदच हे 2च वेद त्या ठिकाणी आहे. नपुंसक वेद त्या ठिकाणी असत नाही. कर्मभूमी जीवांना मात्र 3ही वेद असतात आणि 3ही वेदामध्ये वेद वैषम्य असतं. भोगभूमी जीवांना पण पुरुषवेद आणि स्त्रीवेद 2च वेद असतात. क्लिअर? वेद मार्गणेचे 3 भेद आहे, पुरुषवेद, स्त्रीवेद आणि नपुंसक वेद. ज्या वेदाचा उदय असताना पुरुषत्वाचं संवेदन होतं आणि स्त्रीशी रममाण होण्याची इच्छा होते त्याला पुरुषवेद असं म्हणतात. पुरुषाच्या अभिलाषेला तृणाच्या अग्नीची उपमा दिली जाते. हा जो पुरुषवेद आहे याच्यासाठी उदाहरण दिलं जातं तृणाच्या अग्नीचा. जसं तृण आहे, तृण थोड्या वेळ पेटेल आणि लगेचच काही काळामध्ये शांत होतं, अशा प्रकारचा हा पुरुषवेद हा लगेचच शांत होणारा वेद आहे. स्त्रीवेद कशाला म्हणतात? तर ज्या वेद कषायाचा उदय असताना स्त्रीत्वाचे संवेदन होते आणि पुरुषाशी रममाण होण्याची इच्छा होते त्याला स्त्रीवेद म्हटलं जातं. हा कंड्याच्या अग्नीप्रमाणे आहे. म्हणजे हा बराच काळ अंतरंगामध्ये धुमसत राहू शकतो. आणि नपुंसक वेद की ज्या वेद कषायाचा उदय असताना पुरुषत्व आणि स्त्रीत्व दोहोंचं संवेदन होतं,
आणि दोहोंमध्येही रममाण होण्याची इच्छा असते तो नपुंसक वेद म्हटल्या जातं आणि याला भट्टीच्या अग्नीची उपमा दिली जाते. वेद कषायाचा सद्भाव कुठपर्यंत आहे? प्रश्न माझा राहणार आहे. वेद कषाय कुठपर्यंत आहे? सर्व संसारी जीवांना वेद कषायाचा 3 पैकी कोणता ना कोणता उदय असतोच. पण हा जो कषाय आहे, वेद कषाय, याच्यामध्ये कोणता वेद कुठपर्यंत आहे? प्रश्न उत्तर अपेक्षित आहे. याचं उत्तर आपल्याला अपेक्षेने द्यावं लागतं. द्रव्य वेदाच्या अपेक्षेने आणि भाव वेदाच्या अपेक्षेने. द्रव्य वेदाच्या अपेक्षेने पाहिलं तर द्रव्य वेदाचा सद्भाव हा 1 ते 14 गुणस्थान पर्यंत जीवांना आहे. भाववेदाच्या अपेक्षेने पाहिलं तर 3ही वेद, पुरुषवेद, स्त्रीवेद आणि नपुंसक वेद, या 3चा सद्भाव 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत आहे. पहिला भाग आहे हा. या सवेद भागापर्यंत 3ही वेदाचा सद्भाव आहे आणि त्यानंतर हा जीव अपगत वेदी म्हटल्या जातो. म्हणजे त्याला वेद कषायाचा आता उदय उरत नाही. 9व्या गुणस्थानाच्या सवेद भागापर्यंत भाव वेदाचा सद्भाव आहे. पुढे मात्र वेद कषायाचा अभाव, एक तर उपशम झाला असेल किंवा अनुदय क्षय केला असेल, अशा प्रकारे वेद कषायाचा त्याला अभाव आहे. द्रव्य वेदाच्या अपेक्षेने स्त्रीवेद आणि नपुंसक वेदाच्या सद्भावात 5व्या गुणस्थानापर्यंत जीव जाऊ शकतो. जर एखादा स्त्रीवेदी आहे म्हणजे अर्जिका बनू शकते ती, म्हणजे 5व्या गुणस्थानापर्यंत जाऊ शकते. किंवा नपुंसक वेदवाला असेल तरीही तो व्रत संयम धारण करून अणुव्रती जीवनामध्ये बनू शकतो. 5व्या गुणस्थानापर्यंत तो जाऊ शकतो. इथपर्यंतचं प्रकरण आपण आज बघितलं. वेदमार्गणेची विशेषता उद्याला पाहू आपण. आज क्लास आपण इथे थांबवू. जिनवाणी के ज्ञान ते सुजे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.